रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. आपण श्रावण मासानिमित्त शिवलीला ग्रंथाचं श्रवण करत आहोत. आज आपण 4था अध्याय श्रवण करणार आहोत. यामध्ये चंद्रसेन राजाची शिवभक्ती आणि विमर्शन राजाची कथा सांगितलेली आहे आणि प्रदक्षिणेचं महत्त्व यामध्ये विशद केलेलं आहे. ऐकूया. पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता. राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. तो परम असा शिवभक्त होता, पण व्यभिचारी होता. रोज श्री शंकराची षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे. त्याच्या पट्टराणीचे नाव राणी कुमुद्दती असे होते. ते दोघं एकदा गप्पा मारत बसलेले असताना राणी राजाला विचारते, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे. विचार ना, मी कधी तुझ्याशी खोटे बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता. शिवरात्र, सोमवार, प्रदोष हे उपवास श्रद्धेनं करता. नित्यनेमाने भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करता. भक्तिभावाने शिवकथाही ऐकता. राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे आणि राणी हे तुला चांगलंच माहीत आहे. पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातके होतात, हत्या होतात, अधर्म होतो. हे कसं काय बरं? तेव्हा गंभीरपणे राजा विमर्शन म्हणाला, देवी, तुला पूर्वजन्मीची एक आठवण आहे. मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो. काहीतरी मिळेल या आशेने एका शिवमंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो. तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथे शिवभक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती. मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली. तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली. मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळालो. तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर आलो आणि उभा राहिलो. पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली. मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुन्हा पुढे येऊन उभा राहिलो. असं न कळत मी प्रदक्षिणा घातल्या. खाण्यास मिळण्याची आशा मनातून जात नव्हती. शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोरच बसलो. कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला. बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराचे पिंडीकडे बघत बघत मी तिथेच प्राण सोडला. खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण माझ्यात शिल्लक राहिले आहेत. मी जे आता वागतो ते चांगले नाही हे कळते आहे, पण तरीही आपोआप तसे वाईट वर्तन माझ्याकडून घडते. बरं, ते जाऊ दे. मी मागच्या जन्मी कोण होते सांगा बरं? राणीने राजाला विचारले. तू पूर्वी एक कबुतरी होतीस. राणी कुमुद्दीतेकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असं? मग मला हा जन्म कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरून उडत उडत तू चालली होतीस. तेवढ्यात तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्यास, पण थोड्या वेळात तू पूर्णपणे थकून गेलीस. तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृत केले तेथे शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याने तू या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुद्दीतेने हे सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, ह्या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व ज्ञात आहे म्हणून मी विचारते. तसे राजाने राणीला सर्व काही सांगितले. राणीला राजाने सांगितलेले हे सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने शंकराला मनोभावे नमस्कार केला, मनात प्रार्थना केली. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुण ऐकून, त्याची आगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्यातून आनंदाश्रू वाहत नाहीत, त्याचे जिने खरोखरच व्यर्थ आहे. भगवान शिवाची अर्थात शंकराची महती सांगणारी आणखी एक कथा आहे. पूर्वी उज्जैनी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनला असलेल्या महाकाळेश्वर तो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षाही फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र मिळणे हे भाग्य लागतं. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला
आणि तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्काळ, आवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेलेच नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत ते त्याचे चांगले मित्र बनत असत. मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य आणि ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. चंद्रसेन राजा आधीपासूनच 64 विद्या आणि कला यांच्यात निपुण झाला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला असे. तो अतिशय हुशार आणि चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे हे अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचा द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते. त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखेच होते. ते त्याला आता जाणवले. अतिरूप, अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे आहेत. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय बरे करावे? दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण आपल्या क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजले जाऊन युद्धाला घाबरलो असे होईल. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडील सैन्य मृत्युमुखी पडते. मग काय करावे राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महांकाळेश्वरावर घालायचे ठरवले. तो करुणेचा सागर, तोच आपला त्राता आहे. पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महांकाळेश्वर जे काय करील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत पूजा करण्यासाठी पूजा साहित्य मागवले आणि तो महांकाळेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली. इकडे त्याच्या प्रधानाने आपल्या सैन्याला राज्याला वेढा घातलेल्या राजांच्या सैन्याशी युद्ध करण्याचा हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करीत सैन्य बाहेर पडले. दोघांच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर धडाडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकींशी भिडणाऱ्या तलवारींचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज, सर्व वातावरण भरला होता. राजा चंद्रसेन मात्र महांकाळेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महांकाळेश्वर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्ये वाजत होती. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण, एक स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिलेली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती स्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभर आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगडं त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्यासमोर बसला. राजा कशी पूजा करीत होता ते नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्याऐवजी तो छोटे दगड त्याने स्थापलेल्या शिवलिंगाला वाहत होता. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते. पण तो जी शंकराची पूजा करीत होता ती मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. सांब सदाशिव, सांब सदाशिव असा जप त्याने तोंडाने सुरू केला. इकडे त्याच्या आईचा स्वयंपाक करून तयार झाला होता. ती आता त्याला जेवायला हाक मारत होती. पण हा बाळ शंकराचे
स्मरण करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकूच आली नाही. तेव्हा ती आई रागारागाने घराबाहेर आली. बघते तो आपलं बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला होता. बाळ्या, तू हे काय नवीन खूळ काढले आहे साज? चल पाहू आधी जेवायला, मला दुसरी खूप कामे पडली आहेत, चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हलला नाही. तेव्हा त्या आईला खूपच राग आला व तिने त्याची मांडलेली पूजा उधळून टाकली. त्याला 2 रट्टे दिले आणि केस धरून त्याचे डोके हलवत ती म्हणाली, ए वेड्या, आता आधी चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असेच आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात घेऊन गेली. जेवू घातली आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या बिछाण्यावर झोपली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप आणि निर्मळ भक्तीने शंकर प्रसन्न झाले. त्याबरोबर ज्या गवताच्या झोपडीत तो बसला होता ती झोपडी गुप्त होऊन त्या जागेवर रत्नांनी मढवलेले सुंदर शिवमंदिर बनले होते. वर कळस हिऱ्यामाणकांच्या तेजाने झगमगत होता. मंदिराला असलेली 4 दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नांची कलाकुसर केलेली होती. मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त दिसत होते. बाळाने डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णाच्या तबकात पूजेची जय्यत तयारी सुरू ठेवलेली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली, फुले वाहिली, बेल वाहिला आणि ओम नमः शिवाय म्हणत बाळ तेथेच नृत्य करू लागला. त्याच्या या भक्तीने शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवं असेल तर वर माझ्याकडून मागून घे. शंकरांना नम्रपणे बाळ म्हणाले, माझ्या आईने तुझी पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागावू नकोस, तिला क्षमा कर. तथास्तु, शंकर म्हणाले. पण देवा, जरा थांब, मी आईला तुझ्या दर्शनाला घेऊन येतो. असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचे घर त्यालाच ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर असे सजले होते आणि एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती आई जागी होऊन पाहते तर तिला आश्चर्य वाटले. आपल्याभोवती राजमहाल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन ती अगदी सुंदर पद्मिनीसारखी झाली होती. तिच्या अंगाखांद्यावर आता सुवर्णांचे, रत्नांचे अनेक अलंकार झळकत होते. ती आश्चर्यचकित झाली होती. बाळाने आपल्या आईचा हात धरला व तिला बाहेर ओढत तो म्हणाला, आई, शंकराचे दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि नवल घडल्याची बातमी ही सगळ्या राजवाड्यात धावत जाऊन तिने सांगितली. तिची ही हकीकत ऐकून राजाही फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला पाहायला तेथे जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंनाही कळली. त्याबरोबर त्यांनी आपल्या हातातली शस्त्रे खाली ठेवली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोपाळ बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. या क्षणापासून आता आम्ही वैर सोडले आहे. आम्हाला आपले मित्र म्हणून आपल्या नगरीत येऊ द्या. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजांचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकाळेश्वराने आपले एक फार मोठे संकट निवारण केले याची त्याला जाणीव झाली. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानाबरोबर सर्व राजांचे स्वागत करायला राजधानी असलेल्या नगरीच्या वेशीबाहेर आला. सर्वांचे क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने त्यांच्यासह राजाने मंगलवाद्यांच्या गजरातच नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगरीचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडित शिवमंदिरासमोर आले आणि त्यांनी शिवाला आदराने मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकालाही सर्वांनी वंदन केले. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या भेटूयात नवीन अध्यायासह. हरिओम.